नमस्कार, विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण भारतीय राज्यघटना या विषयातील आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच मूलभूत कर्तव्य यांची माहिती घेणार आहोत। भारतीय राज्यघटनेमध्ये अगदी सुरुवातीस मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, फक्त मूलभूत हक्क समाविष्ट केलेले होते। परंतु राज्यघटनेच्या पुनरावलोकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींचा विचार करून 1976 साली जी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली, त्या घटनेमध्ये 3 जानेवारी 1977 रोजी भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला व त्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला। इथे आपल्याला परीक्षेमध्ये मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता का? तर तिथे आपल्याला उत्तर असं लिहावं लागेल की तिथे मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता। मग दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती कोणती होती? तर ती होती स्वर्णसिंग समिती। त्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ही समिती कधी नेमण्यात आली होती? तर 1976 मध्ये ही समिती नेमण्यात आली होती। आणि पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ती घटना दुरुस्ती होती 42वी घटना दुरुस्ती। या घटना दुरुस्ती अन्वये 3 जानेवारी 1977 रोजी भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला। भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? तर तो भारतीय राज्यघटनेचा भाग 4A मध्ये भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला मूलभूत कर्तव्यावरती असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर घटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ही आपण सोव्हिएत संघाच्या राज्यघटनेवर आधारलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण घेतलेली आहे। म्हणजे इथे अजून एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की घटनेच्या मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे? तर ती आहे सोव्हिएत संघाच्या राज्यघटनेकडून। आता भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत? तर इथे प्रश्न अजून एक असा होतो की कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ते आहेत कलम 51A अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेली होती, परंतु सन 2002 साली जी 86वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार त्याच्यामध्ये आणखीन एक कर्तव्य ऍड करण्यात आलं आणि त्यानुसार मग सध्या मूलभूत कर्तव्यांची संख्या जी आहे ती 11 आहे। मग आता असा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 11 आणि सुरुवातीस ही संख्या किती होती? तर ती संख्या होती 10। अशा प्रकारे आपल्याला मूलभूत कर्तव्यांच्या सुरुवातीच्या भागावरती असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की पहिला प्रश्न की मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेचा भाग होता का? तर नव्हता। त्यानंतर दुसरा प्रश्न मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे? तर ते आहे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार। त्याच्यानंतर ही समिती कधी नेमण्यात आली होती? तर ती समिती 1976 मध्ये नेमण्यात आलेली होती। त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आलेला आहे? तर ते आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार। त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर ते आहेत भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आणि मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आपण कोणाकडून घेतलेली आहे? तर ती रशिया सोव्हिएत संघाच्या राज्यघटनेकडून ही संकल्पना आपण घेतलेली आहे। आणि कितव्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? तर ते आहे कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर आता आपण ती मूलभूत कर्तव्ये नेमकी कोणती आहेत ते पाहूया। त्यामध्ये पहिलं कर्तव्य जे आहे ते आहे संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे। यामध्ये आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे संविधानाचे पालन करणे, त्यानंतर त्याचे आदर्श व त्याच्या संस्था आहेत त्यांचा आदर करणे, तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे। ह्या 3 गोष्टी आपल्याला यामध्ये सांगितलेल्या आहेत। त्यानंतर दुसरं जे आहे मूलभूत कर्तव्य ते आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे। तिसरं जे कर्तव्य आहे ते आहे भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता
उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे। यामध्ये काय काय दिलेलं आहे, भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे हे तिसरं मूलभूत कर्तव्य आहे। त्यानंतर चौथं मूलभूत कर्तव्य आहे देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे। त्यानंतर पुढचं जे आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे। आणि दुसरं त्याच्यातच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे। ह्याच्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामध्ये एक धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे। म्हणजेच आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत अशा प्रकारचे इथे वर्तन करायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे। हे पण म्हणजेच स्त्रियांचा मान राखणे, स्त्रियांबद्दल आदर बाळगणे ह्या गोष्टी इथे हे आपलं कर्तव्य आहे हे इथे नमूद करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचं आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे। म्हणजेच आपली भारतीय संस्कृती जी आहे तर त्या संस्कृतीचं मोल आपल्याला माहीतच आहे, तर ते मोल आपण समजून घेणे आणि आपला जो वारसा आहे समृद्ध संस्कृतीचा त्याचं जतन करणं हे देखील आपलं मूलभूत कर्तव्य आहे। त्यानंतर वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे। यामध्ये महत्त्वाचा हा कर्तव्य दिलेला आहे। हे यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की आपल्या आसपास असणारी वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे। म्हणजेच इथे पर्यावरणवादी दृष्टिकोन सांगितलेला आहे आणि त्यांचं रक्षण तर करायचंच आहे आपल्याला, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये सुधारणा करायची आहे आणि प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे देखील आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे। म्हणजे आपली वैचारिक पातळी वैज्ञानिक दृष्टिकोनाला पूरक तयार करणे, त्यानंतर मानवतावादाचा पुरस्कार करणे, शोधक बुद्धीला चालना देणे आणि सुधारणावाद यांचा विकास करणे। त्यानंतर पुढचं जे आहे ते सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे। म्हणजे आपल्या देशामध्ये जे असणारी सार्वजनिक मालमत्ता आहे तिचं आपल्याला रक्षण करायचं आहे। त्यानंतर पुढचं जे कर्तव्य दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे। म्हणजे स्वतःची प्रगती तर करायचीच आहे, त्याचबरोबर आपल्या समाजाची, आपल्या देशाची प्रगती करण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे। हे 11वं जे कर्तव्य आहे ते आहे सन 2002 साली जी 86वी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार हे 11वं कलम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये काय दिलेलं आहे की माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे असे या कलमामध्ये या मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलेले आहे। सन 2002 च्या 86व्या घटना दुरुस्तीन्वये 51A अंतर्गत 12 डिसेंबर 2002 रोजी या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला। म्हणजे सुरुवातीला जी 10 मूलभूत कर्तव्ये होती ती आपण अगोदरच पाहिली होती, त्यानंतर मग 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणं हे या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। आणि हे कर्तव्य आहे ते 12 डिसेंबर 2002 रोजी मूलभूत कर्तव्यामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे। आता परीक्षेमध्ये आपल्याला ह्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुरुवातीला मूलभूत कर्तव्य 10च होती, मग हे 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे ते कधी घटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे, तर ते अंतर्भूत केलं 12 डिसेंबर 2002 रोजी आणि 86व्या घटना दुरुस्तीन्वये हे कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे। कर्तव्यांचं पालन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असं आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे। मूलभूत कर्तव्य यावरती आपल्याला परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण इथे पाहूयात। तर प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते भारतीय घटनेत नमूद केलेले मूलभूत कर्तव्य आहे असे म्हणता येणार नाही।
त्यामध्ये पर्याय आहेत भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे, आपल्या एकात्मिक संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे, शास्त्रीय दृष्टिकोन, मानवता व अभ्यासू वृत्ती यांची वाढ करणे, चारित्र्य संपन्न उमेदवारासच मतदान करणे। तर यामध्ये भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता यांचे रक्षण करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे। त्यानंतर आपल्या एकात्मिक संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे हे देखील आपलं मूलभूत कर्तव्य आहे। त्याचबरोबर शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे, तसेच मानवतावादी व अभ्यासू वृत्ती यांची वाढ करणे हे देखील आपलं मूलभूत कर्तव्य आहे। परंतु चारित्र्य संपन्न उमेदवारासच मतदान करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये नमूद केलेलं नाहीये। त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे ह्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत दिलेल्या क्रमाप्रमाणे खालील मूलभूत कर्तव्यांचा सुयोग्य क्रम लावा। आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, अभ्यासू वृत्ती आणि सुधारणावाद यांचा विकास घडवून आणणे, भारताचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता यांचा सन्मान करून त्यांचे रक्षण करणे, राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे। तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे उत्तर जे आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच भारताचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता यांचा सन्मान करून त्यांचे संरक्षण करणे हे 1 नंबरला, त्यानंतर राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे हे 2 नंबरला, त्यानंतर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे जतन करणे हे 3 नंबरला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, अभ्यासू वृत्ती आणि सुधारणावाद यांचा विकास घडवून आणणे हे 4 नंबरला म्हणजेच पर्याय क्रमांक ब ह्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, घटनेतील कलम 51A अनुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते। हे विधान संपूर्णतः चुकीचे आहे, पूर्णतः बरोबर आहे, वस्तुस्थितीशी सुसंगत आहे, अंशतः बरोबर आहे। तर घटनेतील कलम 51A अनुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य नाही, त्यामुळे हे विधान संपूर्णतः चुकीचे आहे। मूलभूत कर्तव्यामध्ये मतदानाचा हक्क बजावणे हे समाविष्ट केलेलं नसल्यामुळे हे विधान संपूर्णतः चुकीचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आपण डॅश डॅश घटनेवरून घेतली आहे। जपानच्या, स्वित्झर्लंडच्या, सोव्हिएत संघाच्या, इंग्लंडच्या आणि याचं योग्य उत्तर आहे सोव्हिएत संघाच्या राज्यघटनेवरून आपण मूलभूत कर्तव्यांची संकल्पना घेतलेली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 51A अंतर्गत असलेली मूलभूत कर्तव्ये खालीलपैकी कोणासाठी विहित करण्यात आली आहेत? न्यायालयीन कर्मचारी वर्ग, भारतातील परकीय नागरिक, फक्त अनिवासी भारतीय आणि भारतीय नागरिक। आणि ह्याचं उत्तर आहे भारतीय नागरिक यांच्यासाठी मूलभूत कर्तव्य विहित करण्यात आलेली आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या समितीच्या शिफारशीवरून राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे? तर पर्याय आहेत बलवंतराय मेहता समिती, सरकारी आयोग, स्वर्णसिंग समिती, नेहरू समिती। आणि याचं उत्तर आहे स्वर्णसिंग समिती यांच्या शिफारशीनुसार 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ती कोणती आहेत आणि परीक्षेमध्ये नेमकं त्याच्यावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती पाहिली। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।